संत सोपनकाका पालखी सोहळ्याचे सासवडहून पंढरपूरकडे प्रस्थान। पुरंदर तालुक्यातील सासवड येथून आज संत सोपनकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याचं सासवडहून पंढरपूरकडे प्रस्थान झाले। संत ज्ञानेश्वर माऊली आज सासवडमध्ये विसावलेले असतानाच संत सोपनकाकांनी आज सासवडचा निरोप घेत पंढरपूरकडे मार्गक्रमण केले। संत सोपनकाकांच्या पालखी सोहळ्यामध्ये यावर्षी लाखो वारकरी सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। संत सोपनकाकांचा पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना पुरंदरचे आमदार संजय जगताप, पुरंदरचे माजी आमदार आणि माजी मंत्री विजय शिवतारे हे देखील या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते। लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान केलेलं आहे। हा वारी सोहळा आज पुरंदर तालुक्यातील पांगारे येथे मुक्कामी असणार आहे। यानंतर उद्या हा पालखी सोहळा पुढच्या मुक्कामासाठी म्हणजेच मांडकी या गावाकडे मार्गस्थ होणार आहे। 2 दिवस हा पालखी सोहळा पुरंदर तालुक्यात मुक्काम करतो आणि यानंतर हा पालखी सोहळा बारामती तालुक्यातील निंबूत येथे मुक्काम करत असतो। यानंतर हा पालखी सोहळा धर्मजलदर करत पंढरपूरकडे मार्गक्रमण करत असतो। आज सासवड येथील नागरिकांनी या वारी सोहळ्याला निरोप दिलेला आहे। त्याचबरोबर पंढरपूरला जात आहात तर पांडुरंगाला आमचा नमस्कार सांगा आणि पुरंदर तालुक्यात पाऊस येऊ द्या अशी प्रार्थना देखील लोकांकडून करण्यात। या वारी सोहळ्याबाबत वारी सोहळ्याचे प्रमुख त्रिगुण गोसावी आणि पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। संत ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू असलेल्या संत सोपनकाकांचा पालखी सोहळा आता मार्गस्थ झालेला आहे। संत सोपनकाकांचा पालखी सोहळा हा पंढरपूरकडे निघालेला आहे। संत सोपनकाका सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त त्रिगुण गोसावी महाराज हे आपल्या बरोबर आहेत। महाराज, महत्वाचं म्हणजे संत सोपनकाकांचा पालखी मार्गस्थ होतोय, कशा प्रकारे पालखीचा सोहळा असणार आहे काय सांगा? आता आमचा तसा ज्येष्ठवद्य द्वादशी आज माऊली काल सासवडला येतात, एकादशीला द्वादशीला सोपनकाका प्रस्थान ठेवतात आणि दशमीला आम्ही आषाढ शुद्ध दशमीला आम्ही पंढरपूरला पोहोचतो। तसा 14 दिवसाचा प्रवास आहे। संपूर्ण दिवस आले, तिथीचा श वगैरे नाहीये, त्यामुळे 14 दिवसाचा प्रवास करून अशा विठ्ठलनामाच्या गजरामध्ये आणि ज्ञानोबा तुकाराम करत आमची सगळेच वारकरी निघाले। संत सोपनकाकांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाच्या वेळेस पुरंदरचे आमदार संजय जगताप सुद्धा सहभागी झालेले आहेत। आमदार साहेब, आनंदाचा क्षण आहे, संत सोपनकाकांचं प्रस्थान आपलं झालेलं आहे, तुम्ही सुद्धा सहभागी झालाय, काय सांगाल? आता आदरणीय गोसावी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या सर्वांच्यासाठी सासवड आणि पुरंदर तालुक्यासाठी ही खरं म्हणजे पर्वणी आहे, दिवाळीचा सण आहे। कारण माऊलींच्या पालखीचं प्रस्थान पुरंदरमध्ये झालंय आणि संत सोपनकाका आमचं सर्वांचं श्रद्धास्थान असणाऱ्या पालखीचा सोहळा आता पांडुरंगाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी निघालाय, अखंड लोटलेला आणि आमच्यासाठी खूपच पर्वणीचा दिवस आहे। संत सोपनकाकांचा पालखी सोहळा आता पुढील मुक्कामासाठी म्हणजे पांगारे येथे जाणार आहे। आजचा मुक्काम हा पांगारे येथे असणार आहे। सर्व शिवभक्त आहेत, सर्व जे वैष्णव भक्त आहेत ते आता इथं आनंद आहेत। भजन आणि कीर्तनाच्या तालावर हे वैष्णव भक्त आता पंढरीकडे निघाले।